श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री श्री गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। भजे श्रीचक्रमरमध्यमनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये। महापद्मवनान्तस्थे कारणानन्दविग्रहे सर्वभूतहिते मातरे हि परमेश्वरी। श्रीमात्रे नमः। ओम। सौंदर्य लहरी या समूहावरील सर्व अभ्यासकांचं स्वागत, सर्वांना नमस्कार। आपल्या ह्या चालू असलेल्या वर्गामध्ये आपण पूर्वाभ्यास म्हणून करत असलेल्या मागच्या आपल्या पाठांतर निर्दोष होण्याच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या, यानंतर आपण आता मुख्य विषयाकडे वळत असताना आपण हे वाक्य ऐकतो की श्रीविद्येतलं एक मुख्य स्तोत्र म्हणून सौंदर्य लहरीकडे पाहिलं जातं। श्रीविद्या म्हणजे काय आहे? तर अनेक ठिकाणाहून आपण अनेक गोष्टी श्रीविद्येबद्दल यूट्यूब चॅनेलवरनं इतर माध्यमातनं ज्येष्ठ लोकांच्याकडून ऐकत असतो। तर सांप्रदायिक पद्धतीनं देखील त्यातली थोडीशी माहिती आपण इथे पाहणार आहोत। आणि मागच्या भागामध्ये आपण थोडं पाहिलं की हिंदुस्थान हा जो भाग आहे हा वैदिक वेद संस्कृतीचा असताना तंत्रशास्त्रातल्या गोष्टींचं प्राधान्य कसं यामध्ये आहे किंवा कसं झालं, आणि श्रीमद जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांसारख्या ज्येष्ठ आपल्या धर्मगुरूंनी, अवतारी शिवावतार देवांनी हा विषय कसा काय अंगीकृत केला आणि प्रसृत केला। तर याबद्दल पाहताना आपण पाहिलं की वैदिकी तांत्रिकी चैव द्विविधा कीर्तिता श्रुतिः। तर श्रुती ह्याचा अर्थ पूर्वी विराट पुरुषाच्या निश्वासातून जे वेद बाहेर आले ते सर्वप्रथम ज्या ऋषींनी ते वेद ऐकले, ज्या ऋषींना ते जाणवले, तर मंत्रद्रष्टा म्हणतात ऋषींना। त्यांनी मंत्रांची रचना केलेली नाही आहे, तर ते मंत्रद्रष्टा आहेत। तर असं त्या मंत्रांचं, मंत्रदेवतेचं त्यांना दर्शन घडलं आणि तो मंत्र त्यांनी सिद्ध केला। म्हणून आपण पाहतो की अमुक मंत्रस्य अमुक ऋषी असं ऋषींचं नाव त्यामध्ये येत असतं। तर ही श्रुती जी आहे जी साक्षात विराट पुरुषापासून, महापुरुषापासून, आपल्याला परब्रह्मापासून जी निश्वासातून आपल्या पूर्वसूरी महर्षींनी, पूर्वाचार्यांनी ऐकली, ती वैदिकी तांत्रिकी चैव द्विविधा कीर्तिता श्रुतिः। तर ती वेदमय पण आहे आणि तांत्रिकी म्हणजे तंत्रमय पण आहे। तर या दोन्हींना मिळून श्रुती म्हणतात, हे आपण पाहिलं। तर या ठिकाणी बृहत्तंत्रसारामध्ये एक असा आधार मिळतो, वेद एव हि तंत्रम स्यात् तंत्रम वेदः प्रकीर्तितम नानयोर्विद्यते भेदो लेशांशे नापि कुत्रचित। तर वेद हेच तंत्र आहेत आणि तंत्र हेच वेद आहेत, किंवा तंत्रांनाच वेद म्हणतात। अनयोः भेदो न विद्यते, या दोन्हीमध्ये जे तंत्र आणि वेद ह्या दोन्हीमध्ये लेशांशांनी सुद्धा, कणभर सुद्धा कुठेही भेद नाही आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे वेद म्हणजेच तंत्र आहे, तंत्र म्हणजेच वेद आहे। त्यामुळं या दोन्हींचंही अधिकार, फल देण्याचं सामर्थ्य आणि त्यांच्या प्रासादिकतेबद्दल, प्राचीनतेबद्दल, अपौरुषेयत्वाबद्दल आपण निश्चिंत असावं, आपल्याला त्याची पूर्णपणे खात्री असावी, ह्यासाठी हा हेतुतः आपण विषय मांडलेला आहे। तर आपण तंत्र पाहिलं। तंत्रामध्ये 3 प्रकार असतात। तर ते आगम यामल तंत्र भेदतः तंत्रशास्त्रंतु प्रधानतस्त्रिधा विभक्ता। तर तंत्रशास्त्र हे प्रधानतः 3 विभागामध्ये आहे। कोणचं?
आगम यामल तंत्र भेदतः. तर हे आगम, यामल आणि तंत्र या 3 विभागामध्ये त्याचे 3 भाग पडतात तंत्रशास्त्राचे. तर आपण आता पाहत आहोत की तंत्रशास्त्रांच्या अभ्यासामध्ये वैष्णव तंत्रांना संहिता म्हणतात, पांचरात्रागम संहिता वगैरे. तर शैव तंत्रांना आगम म्हणतात, शैवागम, आणि शाक्त तंत्रांना तंत्र म्हणतात असं सामान्यतः आहे. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर आगतम शिववक्तरेभ्यो गतंच गिरिजामुखे मतम श्री वासुदेवस्य तस्मादागम उच्यते असं रुद्रयामलामध्ये म्हणलेलं आहे. तर आगतम शिववक्तरेभ्यो, तर शिवाच्या पंचमुखातून पूर्वामनाय, दक्षिणामनाय, पश्चिमामनाय, उत्तरामनाय, ऊर्ध्वामनाय, अनुत्तरामनाय, अधरामनाय, सर्वामनाय अशा आमनायाचे प्रकार आहेत. तर शिवाच्या विविध तोंडातून हे आगतम शिववक्तरेभ्यो, शिवाच्या वक्त्रातून म्हणजे तोंडातून आलेले गतंच गिरिजामुखे, गिरिजा म्हणजे पार्वतीच्या मुखामध्ये म्हणजे तिच्या कानी ते जाऊन तिनं ते सांगितलेले आहेत. आणि मतम श्री वासुदेवस्य, तर वासुदेवाला ते मान्य असलेले किंवा त्यांचं मत असलेलं असं हे आ, ग आणि म अशा ह्या 3 शब्दातून हा आगम शब्द निर्माण होतो असं रुद्रयामलात म्हणलेलं आहे. तर आपण पाहिलं तर ही तंत्रशास्त्र जी आहेत ही एकूण 192 तंत्र आहेत असं आपल्या तंत्र ग्रंथांच्या आधार ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे. तर ही 192 तंत्र आहेत. तर नुसतीच ही आपण म्हणतो म्हणून आहेत किंवा काहीतरी सांगणं आहे असा नव्हे. तर यामध्ये वेदात सांगितलं आहे की अश्वक्रांते, रथक्रांते, विष्णुक्रांते, वसुंधरे. तर हे अश्वक्रांत, रथक्रांत, विष्णुक्रांत ही जी नावं आहेत, तर यामध्ये अश्वक्रांत म्हणजे काय तर विंध्य पर्वतापासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत 64 तंत्रांचा अवलंब केला जातो, विशिष्ट तंत्रांचा. रथक्रांत कुणाला म्हणले तर विंध्य पर्वतापासून चीन पर्यंतच्या क्षेत्राला 64 तंत्र आहेत, त्यांना रथक्रांत म्हणलेलं आहे. त्यानंतर विष्णुक्रांत अशा 3 वेळांची वसुंधरा म्हणजे पृथ्वी आहे. तर करतोया दिनाजपासून यवद्वीपापर्यंत असलेल्या ठिकाणी 64 तंत्र, अशी 3 ठिकाणी मिळून ही 192 तंत्र होतात असं साधारण आपल्या तंत्रशास्त्रामध्ये अध्यारूढ आहे, उद्धृत आहे. जितक्या गोष्टी सांगता येणं शक्य आहे तेवढं आपण ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सांप्रदायिक गोष्टी ज्या सांगता येत नाहीत त्या काहीतरी बोलायच्या मोहामध्ये बोलण्याचं आपण करत नाही आहे. तर हे अश्वक्रांत, रथक्रांत, विष्णुक्रांत याबद्दल आपल्याला सांगितलं. तर आगमोक्त विधानेन कलौ देवान यजेत सुधीः नहि देवा प्रसीदन्ति कलौचान्य विधानतः. तर कृते श्रुत्युक्त मार्ग स्यात्, कृतयुगामध्ये श्रुती वेद मार्गानं सर्व अनुष्ठानं वगैरे होत असत. त्रेतायाम स्मृती संभवः, त्रेतायुगामध्ये स्मृती इत्यादिकाच्या माध्यमातून होत असत. द्वापरे तु पुराणोक्तः, पुराण हे द्वापरामध्ये विशेषत्वानं होती. तर कलौ आगमसम्मतः, तर कलियुगामध्ये आगमानी अधिक कार्य लवकर सिद्ध होतं. तेषाम आगम मार्गेण सिद्धिर्न श्रौतवर्त्मना. तर वेदाच्या अनुष्ठानासाठी किंवा वैयक्तिक आह्निकासाठी जी शुद्धी लागते, जी परिसराची परिस्थिती लागते, अशा गोष्टी जर शक्य नसतील तर आपल्या धर्माचं अनुष्ठान आपल्यातनं काहीच होत नाही, आपण सगळं सोडून देऊन जाऊ अशी परिस्थिती नाही योग्य आहे. तर त्यासाठी आगमोक्त विधानेन कलो देवान यजेत सुधीः, तर कलियुगामध्ये आगम मार्गानं म्हणजे तंत्र मार्गानं देवांचे यजन म्हणजे उपासना, पूजा, यज्ञयाग इत्यादी करावं. असं नहि देवा प्रसीदन्ति कलौचान्य विधानतः, तर कलियुगामध्ये अन्य विधानाने ते शीघ्र प्रसन्न होत नाहीत असं साधारण म्हणलेलं आहे. तर याप्रमाणे आपल्या तंत्रशास्त्राची उघड सांगत असताना काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर तंत्रमार्गात अपार क्षमता आहे, हे स्वयंसिद्ध आहे. तर
तनु विस्तारे यापासून तंत्रशास्त्राचं धातूपासून निर्मिती झालेली आहे. तर तन्यते विस्तारयते ज्ञानमनेन इति तंत्रम. कोणत्याही ज्ञानास जे विस्तारानं प्रदान करतं, त्याचं सांगोपांग विवरण देतं, त्याला तंत्र म्हणतात. थोडक्यात ज्या साधनेद्वारा, ज्या मंत्रोपासनेच्या माध्यमातनं आपलं ज्ञान विकसित होतं, आपल्याला इच्छित प्राप्त होतं, ते तंत्रशास्त्र होय. ज्या शास्त्रग्रंथामध्ये स्वल्प शब्दामध्ये भरपूर अर्थ सांगितला जातो, ज्यामध्ये तत्वमीमांसा आणि मंत्रविज्ञानाची सर्वांगानं परिपूर्णता असते, ज्याच्या अनुष्ठानानं साधक आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक तापत्रयापासून मुक्त होतो, त्या साधनेला तंत्र म्हणतात. ही एक साधनपर धर्मपद्धती आहे आणि धर्माच्या तुलनेत ही अधिक विशाल आहे. याप्रमाणे तर तंत्र असा एक जाता जाता अर्थ आपण पाहताना, तर सर्वथा येन तन्यन्ते त्रायन्ते च त्रायन्ते च भयांजनात इति तंत्रस्य तंत्रत्वं तंत्रज्ञाः परिचक्षते. तर तत् म्हणजे प्रकृती, परमात्मा, आणि त्र म्हणजे स्वाधीन बनवण्याचा भाव. तर साक्षात परमात्म्याला प्रकृतीसह आपल्या स्वाधीन बनविण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये आहे, त्याला तंत्र म्हणतात. हे अतिशय एक शेवट तंत्राची समर्पक आणि पुरेपूर छोट्या शब्दाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहिली. यावरून तंत्र हे किती महत्वाचं आहे, तंत्र हे कसं आपल्याला पोषक आहे आणि कलियुगाला ते कसं योग्य आहे, हे सर्व पाहिलं असता ह्या तंत्रामध्ये सांगितलेल्या ज्या विद्या आहेत त्याबद्दल आपण आता पाहत असताना श्रीविद्येकडे आपण वळत आहोत. तर श्रीविद्येमध्ये जे 3 मार्ग सांगितलेले आहेत, यामध्ये समय, कौल आणि मिश्र यामध्ये या तंत्रांचा, तंत्रग्रंथांचा आपण जी चतुष्षष्टी तंत्र पाहिलेली आहे, जी आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी सांगितली आहेत, त्यांचा यामध्ये अंतर्भाव होतो. तर अशा या तंत्राच्या विद्येमध्ये आपण येत असताना तंत्राणाम बहुरूपत्वात कर्तव्यम गुरुसम्मतम. अनेक प्रकारची तंत्र आहेत. कुठेतरी व्हॉट्सअपवर काहीतरी ऐकून कुठल्या तरी व्यक्तीनं रात्री अपरात्री कुठल्या तरी वेगवेगळ्या नानाविध गोष्टीतून अनुष्ठान सांगितलं आणि आपण ते करायला गेलो तर ते संप्रदायाला धरून नसतं. त्यामुळं त्याचा जो लाभ हानी होते त्या गोष्टीला काही तो सांगणारा मनुष्य किंवा ते चॅनेल किंवा ती वेळ आपल्याला जबाबदार नसते. तर हे पाहता ही एक मोठी संस्था आहे, ही एक मोठी परंपरा असते. तर ह्यामध्ये परंपरेनं सांगितलेल्या ज्या गोष्टी असतात त्याची जबाबदारी त्या परंपरेच्या मूळ तत्वावरती असते. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यगाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. तर सदाशिवांच्यापासून आदिनाथांपासून परंपरा सुरू झालेली असते. काही परंपरा ही नारायणम पद्मभवम वसिष्ठम, तर हे नारायणांपासून झाले आहेत. अशा अनेक परंपरा आहेत. तर ह्या परंपराचे जे पूर्वसूर्य आहेत, पूर्वाचार्य जे आहेत, त्या लोकांनी काही काळानुसार मर्यादा दिल्या असतात. त्यामध्ये न्यून अतिरिक्त त्यांनी पाहून सगळं दिलं असतं. तर तो जो भाव आहे तर तो तंत्राणाम बहुरूपत्वात कर्तव्यम गुरुसम्मतम. तर तंत्र ही अनेक प्रकारची असल्यामुळं आपल्या गुरुसम्मत, गुरुपरंपरेला जे संमत आहे ते त्या व्यक्तीनं स्वीकारावं, करावं. एखादी गोष्ट वेगळी जर आपल्याला आढळली तर काय करावं याबद्दल आपले तंत्रशास्त्र सांगतं. मंत्रागमादिचान्यत्र श्रुतं नाथे निवेदयेत गुरुवाज्ञया तद्गृह्णीयात तदनिष्टम विपर्जयेत. तर अन्य गोष्टी तुम्ही कुठेतरी पाहिल्या मंत्राच्या, आगमांच्या वगैरे, श्रुतम ते ऐकलं तर तुम्ही नाथे गुरु, आपल्या गुरुनाथांना, गुरुजींना ती सांगावी. गुरुवाज्ञया तद्गृह्णीयात, गुरुनी सांगितलं की हा बरोबर आहे, हे तू घे, हे योग्य आहे, तर ते घ्यावं. तर अनिष्टम त्यांनी सांगितलं की नाही आहे, ह्याची गरज नाही आहे किंवा हे आपल्याला गरजेचं नाही आहे, तर ते विवर्जे, तर ते घेऊ नका, असं कुलार्णवानं तंत्रानं आपल्याला सांगितले आहे. तर अशा प्रकारे तंत्रशास्त्राची आपण माहिती पाहिली. तर अशा तंत्रामध्ये असलेली श्रीविद्या, या श्रीविद्येबद्दल आपण थोडक्यात थोडीशी माहिती घेऊ. तर श्रीविद्येच्या विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊन आपल्या विषयाकडे जात असताना
दशमहाविद्या ज्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञाच्या वेळेला महागौरी सती मातेच्या शरीरातून उत्पन्न झाल्या हे आपण जाणतो, त्या दशमहाविद्यांच्या श्रीकुल विभागातील सुंदरी ह्या देवतेपासून श्रीविद्या सुरू होते। तर यामध्ये त्या दशविद्या आणि त्यांच्या उपविद्या यांचे दोन भाग झालेत। एकाला काली कुल म्हणतात तर एकाला श्रीकुल म्हणतात। तर काली कुलामध्ये काली, तारा, छिन्नमस्ता, भुवना, महिषमर्दिनी, त्रिपुरा, त्वरिता, दुर्गा, विद्या, प्रत्यंगिरा तथा काली कुलम समाख्यातम। तर ह्या महाकालीचे 16 भेद प्रकार, तारा, तारेचे प्रकार, छिन्नमस्ता, भुवना, भुवनेश्वरी, महिषमर्दिनी, त्रिपुरा, त्वरिता, दुर्गा आणि प्रत्यंगिरा अशा या कालीकुलामध्ये समाविष्ट असलेल्या दशावतारातील महाविद्या आणि उपविद्या देवता आहेत। याचबरोबर सुंदरी, भैरवी, बाला, बगला, कमलापि च धूमावती च मातंगी विद्या स्वप्नावती प्रिये मधुमती महाविद्या श्रीकुलम परिभाषितम। तर यामध्ये सुंदरी म्हणजे महात्रिपुर सुंदरी, जिच्यापासून जी श्रीविद्येची अधिष्ठात्री उपास्य दैवत आहे। सुंदरी, भैरवी, बाला, बगला, कमलापि च कमला देवता, धूमावती, मातंगी, स्वप्नावती आणि मधुमती महाविद्या, ह्या महाविद्या सर्व श्रीकुलामध्ये समाविष्ट आहेत। मधुमती दत्ता मंगल रूपा, दत्त महाराजांच्या पत्नीचं नाव मधुमती किंवा अनघा आहे। तर दत्तात्रेय हे श्रीविद्येतले फार मोठे उपासक होते, हेही आपण पाहणार आहोत। तर त्यामुळं आपल्या पत्नीचं नाव दत्तात्रेयांच्या मधुमती आहे आणि ती साक्षात मधुमती आहे, असा एक भाग आहे। तर याप्रमाणे आपण पाहिलं की दशमहाविद्यांचा या समूहाचे जे दोन भाग आहेत, यामध्ये एकात कालीकुल आणि एकात श्रीकुल असे दोन विभाग येतात। तर श्रीविद्या, विद्या आपण जे म्हणतो, आता ह्या ठिकाणी विद्या आणि महाविद्या असे आपण दोन शब्द ऐकले। तर हे विद्या काय आहे, तर पुम रूप वाच्या ध्यासिता मंत्र, पुरुष देवतांचे जे मंत्र असतात त्यांना मंत्र म्हणतात, आणि स्त्री देवतांचे जे मंत्र असतात स्त्री रूप वाच्या ध्यासिताश्च विद्या, स्त्री रूप देवतांचे जे मंत्र असतात त्यांना विद्या म्हणतात। तर आता असा विषय आहे की काही ठिकाणी त्या पुरुष आणि स्त्री त्याचे जे स्त्री दैवत असतं, उदाहरण रिद्धी सिद्धी गणपती, मधुमती दत्तात्रेय, तर अशा दोन्ही देवतांचं सामर्थ्य आणि त्या दोन्ही देवतांचं अधिष्ठान ज्या मंत्रामध्ये असतं त्याला विद्या असं पुरुष देवतेला सुद्धा म्हणू शकतात। जसं सैषा गणेश विद्या, गणकर्षी गणेश विद्या। तर अशा शब्दात त्या देवतेचं आणि त्याच्या शक्तीचं तत्व समाविष्ट आहे असं आपण या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये। याचबरोबर दत्त विद्याढ्य लक्ष्मीश दत्त स्वात्म समृद्धये, दत्त विद्या श्रीविद्या जशी आहे तशी दत्त विद्या देखील आहे। यामध्ये दत्ता संप्रदायाचे अष्टमहामंत्र, दत्त आत्ममंत्र अशा स्वरूपाचे मंत्र येतात। तर ही दत्तविद्या म्हणून सुद्धा आहे, म्हणून दत्त विद्याढ्य लक्ष्मीश असं म्हटले। तर थोडक्यात हे विद्या आणि मंत्र यामध्ये जे दोन भेद आढळतात ते मुख्यतः अशा स्वरूपाचे आपण समजायला हरकत नाही। तर माग म्हटल्याप्रमाणे मनुश्चंद्र कुबेरश्च मन्मथस्तदनंतरम, श्रीविद्येचे जे उपासक सांगतात, तर हे श्रीविद्येचे मुख्य उपासक कोण कोण आहेत की ज्यांनी श्रीविद्येचं स्वतः पंचदशी सारख्या गोष्टी निर्माण केल्या, संप्रदायामध्ये काही उपासनांची भर घातली, देवीच्या उपासनेनं, देवीच्या आशीर्वादानं आणि आपल्या भक्तीनं संप्रदायामध्ये ज्यांनी विशेष भर घातली आणि त्यामुळे त्यांचं नाव त्या संप्रदायामध्ये अमर आहे, पुंडलिक वरधारी विठ्ठलसारखं, पुंडलिकासारखं। तर ह्या ठिकाणी मनुचंद्र हा मनु चंद्र, कुबेरश्च कुबेर हे श्रीविद्येचे उपासक आहेत, म्हणून कुबेर हे संपत्तीचे देव मानलेले आहेत। तर जो संपत्तीचा देवाच्या धनागाराचा मुख्य आहे तो श्रीविद्येचा एक उपासक आहे, हे श्रीविद्येचे सामर्थ्य आहे। तर आपण पाहू शकतो की महाराष्ट्रात जे मोठमोठे संत होऊन गेलेले आहेत की आपल्याला ठाऊक पण नाही आहे की आता हुमणाबादचे माणिक प्रभू महाराज हे श्रीविद्येचे फार मोठे उपासक होते। आजही हुमणाबादला त्यांच्या वंशामध्ये
त्यांचे पीठस्थ जे सत्पुरुष असतात, पीठाधीश असतात, ते त्यांच्या काळातलं जे स्वर्णाचं श्रीचक्र आहे त्यावरती आजही श्रीविद्येच्या पद्धतीने उपासना करतात. त्याचबरोबर चिदंबर महाराज दीक्षित जे शिवाचे मोठे अवतार होते मुरगोडचे, हेही मोठे श्रीविद्येचे उपासक होते. ह्यांच्या घराण्यामध्ये सुद्धा श्रीविद्येची एक परंपरा आजही चालू आहे. तर असे जे साधू मोठे मोठे जे ज्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, समृद्धी होती, फार मोठा अधिकार होता, असे जे आहेत हे सुद्धा श्रीविद्येचे साधक आहेत, श्रीविद्येचे उपासक आहेत किंबहुना श्रीविद्या सिद्ध आहेत. तर याबरोबर आपण पाहत होतो मनुचंद्र, कुबेर, मनमथस्तदनंतरम म्हणजे कामदेव, हे पण श्रीविद्येचे आहेत. लोपामुद्रा तथा अगस्त्य, स्कंद म्हणजे कार्तिकेय हे श्रीविद्येचे स्वतः उपासक आहेत. विष्णुस्तथा शिव, भगवान विष्णू आणि महाशिव हे सुद्धा श्रीविद्येचे उपासक आहेत. दत्तात्रेयो मुनिशक्रो, भगवान दत्तात्रेय ज्यांना आपण श्री गुरुदेव दत्त असं आपल्या संप्रदायाचं बिरुद आहे, तर हे भगवान दत्तात्रेय हे श्रीविद्येचे फार मोठे उपासक आहेत. शक्रहा म्हणजे इंद्र, तर हे देखील दुर्वासा, तर आणि दुर्वास मुनी जे दत्तात्रेयांचे सख्खे भाऊ होते. म्हणून आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मनुचंद्र हा, चंद्र हे अत्रिपुत्र आहेत, दत्त अत्रिपुत्र आहेत आणि दुर्वासा हे अत्रिपुत्र आहेत. हे तिघही श्रीविद्येचे प्रवर्तक म्हणलं जातं यांना. दुर्वासश्च त्रयोदशा, हे दुर्वास हे अशा प्रकारे हे 13 जण उपासते महाविद्याम द्वादशोक्तास्तवानघे. तर ह्या सर्वांनी श्रीविद्येची मोठी उपासना केली आहे आणि हे त्यातले सिद्ध प्रसिद्ध असे साधक आहेत. तर ह्यामध्ये आपण पाहिले की आपण दत्त संप्रदाय याच्याबद्दल पाहत असताना अत्रिमुनींची 3ही मुलं हे दत्त श्रीविद्येचे मोठे उपासक आहेत. तर ह्या दत्त महाराजांच्या पासून जी झालेली ही श्रीविद्या आहे ते आपल्या इथं आपण कोल्हापुरात जे श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम या ठिकाणी भगवान अनघा दत्तात्रेयांचं अनघा दत्त धाम नावानं जे या ठिकाणी स्थान आणि कार्य करत आहोत, ज्या ठिकाणी दत्त महाराज भिक्षेला येतात ते हे कोल्हापूरचं दत्त भिक्षास्थान आहे. त्या ठिकाणी आपण दत्त महाराजांचं हे अतिशय दुर्मिळ असं हे अनघा दत्तात्रेयांचं रूप आणि दत्त महाराजांनी स्वतः आचरलेली आणि प्रसार केलेली ही श्रीविद्या आपण या ठिकाणी हिचं पुन्हा मोठ्या पद्धतीनं सर्व साधकांना एकत्रित करून तिचं पुन्हा आपण उद्धरण करत आहोत. आणि ह्या ठिकाणी व्यवस्थित श्रीविद्या चालावी आणि ती सर्व लोकांनी घ्यावी आणि तिचं आपापल्या घरामध्ये आपापल्या मनामध्ये अनुसंधान ठेवून, आचरण ठेवून, उपासना ठेवून त्याची आपल्याला अनुभूती घ्यावी, त्याचा आनंद घ्यावा, त्याचं सौभाग्य आणि त्याची जी काय समृद्धी आहे ती सर्व मिळवावी अशी सर्वांना विनंती आहे. तर अशा प्रकारे दत्त महाराज हे देखील श्रीविद्येतले मोठे उपासक होते, हे आपण आता या ठिकाणी पाहिलं. तर श्रीविद्या ही जी आहे आपण बोलत असताना आता एक महत्वाचा विषय एक येतो की जो कदाचित आपण ऐकला नसेल, तर तो सांगताना केरळ काश्मीर गौड चैतन्यगं चतुष्टयम शिवदेवी बटेश आनंद भैरवाख्यम. तर केरळ काश्मीर गौड चैतन्यगम संप्रदाय चतुष्टयम श्रीविद्येमध्ये केरळ श्रीविद्या, केरळी श्रीविद्येमध्ये जी 3 प्रधान कुळ आहेत, घराणी म्हणून आपण ज्यांना, जसं गायनामध्ये घराणी असतात, मोठ्या मोठ्या घराण्यातली किराणा गायक आहेत, अमुक आहेत, हे जसे असतात घराणे, तशी श्रीविद्येमधली 3 मुख्य घराणी कोणची, तर केरळ काश्मीर आणि गौड. तर केरळ म्हणजे केरळमधले, काश्मीर याचा अर्थ आपल्याला ठाऊक आहे तर काश्मीरची श्रीविद्या आणि गौड म्हणजे बंगाल प्रांतातली श्रीविद्या. हे 3 प्रधान श्रीविद्येचे भेद आहेत. तर केरळी श्रीविद्या जी आहे, जी आचार्यांची आहे ती शिवप्रधान आहे, काश्मीरी आहे ही देवी प्रधान आहे आणि गौड आहे हे वटुक प्रधान आहे. तर अशा पद्धतीने हे संप्रदाय चतुष्टय आहे. ही अतिशय एक महत्वाची आपण गोष्ट ध्यानात घ्यावी. केरलो वेदमार्गस्थ, तर केरळी श्रीविद्या जी आहे ही वेदमय आहे, वेदमार्गातली आहे, ज्याला समयाचार म्हणतात. तर केरलो दक्षिण, तर केरळ हा दक्षिण मार्ग आहे आणि गौडश्च संप्रदायो वाममार्ग जो असतो, वाममार्गीय, ह्यामध्ये केरळाचा समावेश होतो. गौड विद्येचा वाममार्गामध्ये समावेश होतो. आणि केरलो दक्षिण, तर केरळ हा दक्षिण मार्गी आहे, तर आणि तो वेदमार्ग आहे. तर ह्यामध्ये आता कर्नाटक प्रांतातली जी श्रीविद्या असते हिची काय आपण वास्तू करायची आहे, तर केरळ भेदो द्रविड,
तर केरळामध्येच द्राविड म्हणजे कर्नाटकी श्रीविद्येचा समावेश होतो. त्यामुळं आतो वेदमार्गानुवर्तित्वात् केरल संप्रदायः पाती केरल संप्रदायांतः पाती शांकर दशनामी संप्रदायः एव प्रकाशेति स्पष्टम. तर केरळ हा वेदमार्गी आहे, हा संप्रदाय आहे. त्यामुळे शंकराचार्यांचे जे दशनामी संप्रदाय आहेत, ज्यामध्ये आपण पाहतो सरस्वती भारती च पर्वतारण्यसागराः गिरिः पुरी वनस्तीर्थश्चाश्रमो दशमस्मृतः. आचार्यांनी नृसिंह सरस्वती आपण नाव पाहतो, विद्याशंकर भारती किंवा विद्यारण्य अशा स्वरूपाचे जे संन्याशांची नावं आढळतात, तर ह्या सर्व परंपरा आहेत. तर दशनामी आखाडा आपल्या इथे शब्द प्रचलित आहे पहा. तर हे दशनामीमध्ये सरस्वती, भारती, पर्वत, आरण्य आपण म्हटलं विद्यारण्य, सागर, तर गिरी, पुरी, वन आणि तीर्थ आणि सरते शेवटी आश्रम अशी 10 जी नावं आहेत ज्यांना दशनामी म्हणतात. तर शंकराचार्यांनी यामुळे हे दशनामी वेदमार्गानुवर्ती असे हे दशनामी संन्यासी आहेत, ज्यांची व्यवस्था आचार्यांनी स्वतः करून दिलेली आहे. शांकर दशनामी संप्रदाय एष दक्षिणामूर्ती परंपरायां प्रवर्तत इत्यत्रैव निर्दिश्यते. तर शंकराचार्यांनी हे जे 10 संप्रदाय दिले किंवा शंकराचार्यांचा जो स्वतः आचरलेला प्रवर्तित केलेला प्रसृत केलेला जो संप्रदाय आहे हा दक्षिणामूर्ती संप्रदाय आहे असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. तर विद्यारण्य महास्वामींच्या आपण श्री विद्यारणव तंत्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला सर्व आपल्या तंत्रशास्त्रीय परंपरांमध्ये वेदमार्गी परंपरांमध्ये आचार हे प्रत्येक परंपरेमध्ये मध्यवर्ती आहेतच. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यगाम, तर प्रत्येक परंपरेमध्ये आचार्य आहे. शंकराचार्य ज्या संप्रदायामध्ये नाही आहेत असा कोणता संप्रदायच नाही आहे अशा स्वरूपाचं सुद्धा एक वाक्य आहे. त्यामुळे प्रत्येक संप्रदायाचा आचार्य महाराजांनी स्वतः त्याचा त्यांना अंतर्ज्ञानानं शिवावताराच्या सामर्थ्यानं त्या विद्या ते मंत्र त्यांना प्राप्त झाले आणि ते त्यांनी यथायोग्य व्यक्तींकडे त्यांनी प्रसृत केले आणि त्या परंपरा पुन्हा पुनरुज्जीवित केल्या. तर प्रत्येक परंपरेने मध्यभागी भगवान आचार्यांचं स्थान आहे. तर हे त्याप्रमाणे हे दक्षिणामूर्ती संप्रदाय जो आहे, जो वेदमार्गानुवर्ती केरळ संप्रदाय आहे, हा श्रीविद्येचा पण एक संप्रदाय आचार्यांच्या बद्दल सांगितला जातो. तर अशा प्रकारे ह्या महत्वाच्या 3 शाखा आपण पाहिल्या. तर आदौ साक्षात, तर ह्याप्रमाणे शिवांना उद्देशून असलेली शाखा आणि शिवांच्या नंतर ती शिवेन देवी बोधिता देव्याच सर्वे प्रबोधन्ते एवंच शिवपरंपरा देवी परंपरा चेति परंपरा द्वयम. शिवपरंपरा देवी परंपरा आपण पाहिलं. तर केरळ मार्ग जे असतात हे शिव ज्यांना समय म्हणतात, समयाचार्य, तर ते शिवेन सह सामीप्यम, तर समयाचार्य म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे दक्षिणामूर्ती 10 शिवपरंपरा प्रवर्तते. तर दक्षिणामूर्ती परंपरेत शिवपरंपरा ही त्यामध्ये प्रवर्तित आहे. दिव्यौघ सिद्धौघ मानवौघ क्रमेण संप्रदाय पारंपर्यमेतं निरंतरं प्रवहती. दिव्यौघ सिद्धौघ मानवौघ म्हणजे दिव्य म्हणजे दिवी म्हणजे स्वर्गामध्ये ज्यांनी श्रीविद्या ज्यांनी पहिला निर्माण केली, जी स्वर्गस्थ देव आहेत किंवा जे आपल्या श्रीविद्येच्या प्रभावानं स्वर्गामध्ये आहेत त्यांना दिव्यौघ म्हणतात. सिद्ध म्हणजे मोठमोठे अगस्त्य इत्यादी सिद्ध जे आहेत जे 3ही लोकांमध्ये फिरत असतात तर त्यांना सिद्धौघ म्हणतो. मी त्याची सिद्धांची परंपरा, दिव्यौघांची परंपरा आणि सरते शेवटी मानवौघ ज्यामध्ये मानवी मोठे गुरु होते, मानवी देहातले गुरु होते. तर अशा तिघांच्या माध्यमातून ही परंपरा वाहत असते असं या ठिकाणी सांगितले. तर तंत्रशास्त्रेषु श्रीविद्येमध्ये द्विविधा वरिवस्या प्रतिपाद्यते. तर बाह्य आणि अंतरा 2 वरिवस्या म्हणजे उपासना श्रीविद्येमध्ये 2 प्रकारच्या आहेत. श्रीविद्येमध्ये 2 प्रकारच्या परंपरा आपल्याला सांगितल्या जातात. तर ते बाह्य आणि अंतरा. तर एक अंतर्याग आणि बहिर्याग, जी अंतरातून केली जाते श्रीविद्येची ती एक उपासना आणि बाह्यतः केली जाते ती उपासना. कुंडलिनी जागरण षट्चक्र भेदादि स्वरूपा यौगिक प्रक्रिया क्रियमाणा वरिवस्यांतरा.
असं सांगितलेलं आहे. तर कुंडलिनी षटचक्रादी भेदनांच्या साधनेच्या माध्यमातून केली जाणारी जी कुंडलिनी जागरणाविषयीची यौगिक प्रक्रियात्मक जी साधना आहे ती श्रीविद्येतली अंतर्वरिवस्या म्हणजे अंतःसाधना अंतर्याग म्हणतात, जी आपल्या या संस्थेमध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रात भारतात जगामध्ये परमपूज्य योगीराज श्री गोर्णी महाराजांच्या माध्यमातून निरंतर अस्खलित प्रवाहित होत होती, जी वासुदेव निवासच्या माध्यमात आजही तेवढ्याच दैदिप्यमानतेने विद्यमान आहे. तर याप्रमाणे ही जी परंपरा आहे ही शक्तिपात महायोग परंपरा ज्याला वासुदेव निवास म्हणलं जातं किंवा त्या माध्यमातून योगीराज गोर्णी महाराजांच्या माध्यमातून प्रसृत झालेल्या सर्व शाखांमधून सर्वत्र निरंतर प्रभात होत असलेली ही जी शक्तिपात परंपरा आहे तर हिला आंतरवरिवस्या म्हणलेलं आहे. आणि पंचोपचार षोडशोपचारादिभिश्चक्रियमाणा बाह्येत्यभिधीयते. तर पंचोपचार षोडशोपचार चतुष्षष्टिपचाराढ्या तर 64 उपचारांनी केली जाणारी वगैरे जी श्रीविद्या आहे ना ही सगळी बाह्य उपासना म्हणलेली आहे. म्हणजे आंतरवरिवस्या आणि बाह्यवरिवस्या अशी या ठिकाणी दोन पद्धती आहेत. तर याप्रमाणे अंतरसाधना अंतःसाधना आणि बाहेरून केली जाणारी उपासना अशा आपण त्याला शब्द म्हणू शकतो. तर याप्रमाणे ह्याचे पद्धती आहेत. आणि आपण आता पाहिलं तर यामध्ये देशपर्या अंगादिमालवांतं केरलः मरुदेशम समारभ्य. तर मरुदेशापासून नेपाळापर्यंत अंगादिमालवांतं केरलः अंग देशापासून मालव देशापर्यंत केरळ, मरुदेशापासून नेपाळपर्यंत काश्मीर आणि सिलहट्टपासून सैंधव म्हणजे समुद्रापर्यंत गौड संप्रदाय. अशा प्रकारे त्यांचा भेद आहे, त्यांच्या जागा आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हे पाहिलं. यामध्ये सुद्धा तर केरळ संप्रदायामध्ये आपण आता पाहिलं त्यात ऋक केरली म्हणजे ऋग्वेदी, यजुः केरली, साम केरली, अथर्व केरली, शैव केरली म्हणजे शुद्ध संप्रदाय, शक्ती केरली उग्र संप्रदाय आणि शिवशक्ती केरली हा गुप्त संप्रदाय. याप्रमाणे केरली संप्रदायाचा देखील विषय सगळा ज्ञानार्णव, श्रीविद्यार्णव इत्यादी ग्रंथांमध्ये उल्लेखित केलेला आहे. तर अशा प्रकारे वेद मार्गानुवर्ती असलेल्या या श्रीविद्येच्या संप्रदायामध्ये आपण या आपल्या वेगवेगळ्या ज्या आचार्यांनी उपासना मांडलेल्या आहेत त्या उपासनांमध्ये श्रीविद्येमध्ये प्रधानतः दक्षिणामूर्ती संप्रदाय, आनंद भैरव संप्रदाय आणि हयग्रीव संप्रदाय याप्रमाणे 3 संप्रदाय आहेत. तर आपण पाहिलं की केरळ, गौड, काश्मीर या संप्रदायाच्या बरोबरच ह्या अन्य दक्षिणामूर्ती इत्यादी संप्रदायामध्ये सुद्धा हे ऋषी परंपरा आहेत. तर ह्या दक्षिणामूर्ती ऋषी, आनंद भैरव ऋषी, हयग्रीव ऋषी तर यांच्याही माध्यमातून उपासना केली जाते. यांच्या मंत्रांमध्ये काही विशेष फरक असतात. केरळ इत्यादी जशा प्रांतनुसार ज्या शाखा आहेत यामध्ये तर्पण करत असताना काही गोष्टीमध्ये फरक असतो, तर्पण द्रव्यामध्ये काही गोष्टीमध्ये फरक असतो. नंतर त्या आपण जर लक्षपूर्वक सपर्या करणारे किंवा त्यांच्या मंत्रांचे जर आपण विधानं पाहिली तर त्यात आपल्याला निश्चित कळतं की हा संप्रदाय कुठल्या मातीतला आहे. तर यानुसार हे 3 या ठिकाणी आहेत. याचबरोबर प्रधान ज्या गोष्टी असतात यामध्ये समयाचार, कौलाचार आणि मिश्राचार असे 3 प्रकार आहेत. तर आचार्य श्रीमद जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या या संप्रदायामध्ये समया ह्या 3ही याच्या उपासना येतात असे विद्यारण्य स्वामींच्या मध्ये उल्लेख आहेत. तर समयाचार ह्यामध्ये शृंगेरी इत्यादी पीठ आपली मूळ पीठ या ठिकाणी आहेत. तर त्या परंपरेमध्ये आपली श्रीविद्येचा, कोल्हापुराच्या श्रीविद्येचा अंतर्भाव होतो. तर आचार्यांची असलेली ही समयाचार श्रीविद्या ही आपण सांगितल्याप्रमाणे आंतरवरिवस्या आणि बाह्यवरिवस्या ह्याच्यावरती प्राधान्यानं चालते.
अन्य कौल मिश्र इत्यादींची सर्व काही संहिता विचार हे सर्व काही हे वेगळ्या पद्धतीचे आहेत. तर आपण आता त्या भागात विशेष न जाता आपण असं पाहू की आचार्यांनी केलेल्या आचार्यांच्या ह्या अंतर्बाह्य वैवस्यामय असलेल्या उपासनात्मक साधनात्मक आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता. तर ह्या ठिकाणी कामसेविता एक शब्द आहे. तर आपण पाहिलं मनमथ म्हणजे कामदेव. या कामदेवांनी जी मंत्र निर्मिती केली, आपण जे मगाशी श्रीविद्या प्रवर्तक पाहिले त्यामध्ये कामदेवानं जी उपासना निर्माण केली त्या पंचदशी श्रीविद्येच्या महामंत्राची सुरुवात क पासून होते म्हणून त्याला कादिविद्या म्हणतात. म्हणून त्याला कामदेवानं निर्माण केलेली कादिपासून विद्या आहे. याप्रमाणे लोपामुद्रा अगस्त्य ह्या ऋषींपासून हादिविद्या निर्माण झाली जिची सुरुवात ह पासून आहे. त्यामुळं आणि शेवटी सादिविद्या तिसरी जी आहे ती श्रीविद्येमध्ये ह्या 3 मंत्र विभाग असा आपण त्याला म्हणू परंपरा आहे. त्यामध्ये कादिविद्या सादिविद्या हादिविद्या. तर तत्र कादिर्यथा परा किंवा आत्मविद्या महाविद्या श्रीविद्या कामसेविता. तर ही अतिशय महत्वाची अशी ही कादिविद्या आहे. म्हणून ललिता सहस्रनामानंतर हयग्रीव स्वतः जे संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक आहेत त्यांनी जेव्हा त्रिशती ही जेव्हा सांगितली ती सांगत असताना ती कादिविद्येच्या अक्षरांपासून निर्माण झालेलीच आहे. तर अशी ही कादिविद्येमध्ये असलेले ही आपली श्रीविद्येची उपासना समयाचार पद्धतीची. आणि आपण आता ह्यामध्ये आचार्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उपासना सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपण पाहिलं आंतरवरिवस्या बहिर्वरिवस्या. तर ह्यामध्ये बाहेरच्या पूजा असतात. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सपर्या म्हणजे महापूजा यांच्या पद्धती हवन इत्यादी तर्पण मार्जन जप इत्यादी गोष्टी येतात. म्हणून त्यात परा अपरा अशी पूजेचे पण प्रकार असतात. तर ह्याप्रमाणे अंतर्वरिवस्या जी आहे जी साधनेच्या माध्यमातून शक्तिपात विद्येच्या माध्यमातून चालते. स्वदेहे चिंतये दादो निजम श्री चक्ररूपिणम शृंगाद्याकार निर्मुक्तम ज्वरत कालाग्निसन्निभम. तर स्वतःचा देह हाच श्रीयंत्र आहे असं एक पद्धतीनं त्याच्यावरती न्यास केला जातो आणि त्या माध्यमातून उपासना केली जाते. आपण जाणतो ज्यामध्ये कामकला ध्यान आहे, ज्यामध्ये श्रीविद्या सूक्ष्म ध्यान पद्धती आहे. तर अशा स्वरूपाच्या अनेक श्रीविद्येच्या गोष्टी त्या आंतरवरिवस्येमध्ये अंतर्भूत आहेत. तर यानुसार ह्या होत असताना आपल्या कुंडलिनीचं उद्दीपन व्हावं, जागरण व्हावं आणि ती ऊर्ध्वगामी व्हावी. शिवशक्ती ऐक्य रूपिणी ललितांबिका. तर अशी शिवशक्त्याचं ऐक्य असलेले जे रूप आहे तिला ललितांबिका म्हटलेलं आहे. कुंडलिनीची जी पूर्ण अवस्था असते तर अशा पद्धतीचं ही उपासना आहे. जेव्हा ती मूलाधारामध्ये कुंडली असते तेव्हा तिला अबोध कुंडली म्हणले. ती जागृत नसते. गुरूंच्या किंवा संप्रदायाच्या मंत्राच्या अभ्यासानं कृपेनं वरदानानं कुंडलिनी जागृत होते. तेव्हा ती अबोध कुंडली जिला बालकुंडली म्हणतात. नंतर ती जी ऊर्ध्वगामी होते तेव्हा ती जेव्हा हृदचक्रामध्ये अनाहतात येते तेव्हा तिला योषित कुंडली म्हणतात. योषित कुंडली तिच्यामध्ये सदाशिवाला भेटण्याचे भाव जागृत झाले असतात. स्त्रीत्व भाव जागृत झाले त्याला योषित कुंडली म्हणतात. आणि जेव्हा आज्ञाचक्राच्या महाद्वारामधून त्रिवेणी संगमाच्या महाद्वारामधून सहस्रारामध्ये सहस्रारे. तर सहस्रार पद्मामध्ये महापद्मवनांत असते. महापद्म म्हणजे सुद्धा सहस्रारच आहे. तर त्या ठिकाणी शिवशक्ती ऐक्य जेव्हा तिचं होतं तेव्हा ती ललिता महात्रिपुरसुंदरीची पूर्णावस्था होते. तो साधक त्याचा देह त्याचं वातावरण सर्व श्री ललिता मातामय होऊन जातं. तर असं हे यत् कुमारी मंद्रयते यद्योषिद्यत् पतिव्रता अग्निस्तदनुवेधती. तर अशा पद्धतीनं हा कुंडलिनीचा प्रवास सांगितलेला आहे. हा सर्व अंतर्मार्गातून आहे. योगीराज परमपूज्य श्री गोर्णी महाराजांच्या संप्रदायामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने शक्ती जागरणाचे अनुभव असतात. सर्व साधक तो अनुभव पाहतात घेतात. तर अतिशय जाज्वल्य असा हा एक शक्ती संप्रदाय आहे. तर मंत्राच्या माध्यमातून कारण भोगश्च मोक्षश्च करस्थ एव त्रिपुरसुंदरी देवीच्या उपासनेचं महात्म्य असं आहे की ती देवी ही
काही देव भोग देतात, काही देव मोक्ष देतात, पण त्रिपुर सुंदरी माता अशी आहे की श्री सुंदरी सेवन तत्प्राणाम, तिची जी उपासना करण्यासाठी नानाविध माध्यमातून जे नेहमी तत्पर असतात त्यांना भोगश्च मोक्षश्च करस्थ एव, भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी त्यांच्या हातामध्येच असतात, त्यांना सहज साध्य असतात देवीच्या कृपेनं असं म्हणलं जातं. तर असा हा श्रीविद्या संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये कुंडलिनी जागरणासाठी जी नानाविध भावगम्य मनोरम अशी स्तोत्र रचना आचार्यांनी एका वेगळ्या भाव विश्वामध्ये केलेली आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या स्तोत्रांचा आविर्भाव आहे. श्रीविद्येमध्ये श्री ललिता सहस्रनाम, त्रिशती, खड्गमाला, सौभाग्य स्तोत्र, अष्टोत्तरशती ज्याला म्हणतात, दत्तात्रेयांची सौभाग्य अष्टोत्तरशती असेल, अशा प्रकारची काही स्तोत्र आहेत. ज्यामध्ये सौंदर्य लहरी आहे, कनकधारा स्तोत्र आहे, तर त्रिपुरार्णवाची काही स्तोत्र आहेत. तर अशामध्ये अनेक प्रकारचे स्तोत्र असे आहेत की ज्यामुळे भावजागृती होते आणि मनोभूमिका शुद्ध होते, देह पवित्र होतो आणि कुंडलिनी शक्तीचं अधिक वेगानं जागरण होतं आणि ती देवी ऊर्ध्वगामी होते. तर ह्यामध्ये सौंदर्य लहरीचा प्राधान्याने समावेश आहे. परमपूज्य श्री परमाचार्य स्वामी महाराजांनी सांगताना सांगितलेलं आहे की श्रीविद्येची शिरोमणी शिखामणी असलेले असे हे सौंदर्य लहरी आहे. तर सर्व गजपते मग्नम, हत्तीच्या पायामध्ये सर्व जनावरांचे पाय असतात, तो पाय सर्वात मोठा आहे. तसं सौंदर्य लहरीमध्ये सर्व श्रीविद्यांच्या स्तोत्रांचा समावेश आहे. अशी ही सर्वोच्च असलेली सौंदर्य लहरी आहे. हिचं आपण लवकरच अनुसंधान आता सुरू करत आहोत. पुढचा भाग आपण त्यावर पाहणार आहोत. सर्वांनी त्याचा आनंदाने आस्वाद घ्यावा अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना. श्री श्री मात्रे नमः. नमस्कार.